नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टलचं नवीन प्रसिद्धी पत्रक आलं आहे 16/3/2024 अर्थात कालच। त्या संदर्भात त्यांनी काय म्हटलं तर टेट 2017मधले जे गैरहजर व रुजू न झालेले होते, अपात्र होते, त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलवर 29/11/2023 रोजी राऊंड घेण्यात आला। या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे जी याचिका दाखल करण्यात आली, त्या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, प्रतीक्षाधीन आहे। दुसरा आहे टेट 2022नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। सदर निवड यादी विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई व औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आल्या असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादांतीत अंतरिम आदेश स्थगितीस नकार दिलेला आहे। भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निर्देश दिले आहेत आणि त्यामुळे मुंबईने देखील आणि औरंगाबादाने देखील स्थगिती नाकारलेली आहे, म्हणजे ती भरती प्रक्रिया कंटिन्यू चालणार आहे। आता लोकसभा 2024च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे। मान्य न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश दिलेत। या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, म्हणजे पुढील फेज 2 घ्यायचा की नाही, तर बेसिकली आचारसंहितेनंतर फेज 2 घेतला जाईल अशी शक्यता आहे। शिक्षक पदभरती विषयक बाबींसंदर्भात अभियोग्यताधारकांनी भ्रमणध्वनीवर संदेश पाठवू नयेत, दखल घेतली जाणार नाही। तर त्यासाठी जी काही तक्रार निवारण समिती आहे तिथेच केवळ आपली तक्रार नोंदवायची आहे। महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे प्रसारित केली जाईल। ही आत्ताच्या घडीची बातमी होती, त्यामुळे फेज 2 कधी लागणार याची थोडी संभ्रमावस्था आहे। बेसिकली आचारसंहितेनंतरच त्या बाबतीत निर्णय होऊ शकतो। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।